आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाला जो आहे तो मोठा धक्का बसल्याचं आपल्याला पाहायला मिळते। रामटेकच्या ज्या उमेदवार आहेत रश्मी बर्वे त्यांचं जात वैधता प्रमाणपत्र जे आहे ते रद्द ठरवण्यात आलेलं आहे। सामाजिक न्याय विभागाकडून हा निर्णय जो आहे तो निर्णय घेण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। म्हणजे सुरुवातीला जेव्हा महाराष्ट्रातला जागा वाटपाचा तिढा किंवा जागा वाटप कधी निश्चित होईल असं जेव्हा बोललं जात होतं त्यावेळी दिल्लीमध्ये पार्लमेंटरी बोर्डाची काँग्रेसची मीटिंग झाली मधुसूदन मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्रातल्या ज्या पहिल्या टप्प्यातल्या 7 जागा निश्चित झाल्या त्या 7 जागांवर उमेदवार देखील घोषित करण्यात आले। त्यामध्ये रश्मी बर्वे यांचं नाव होतं आणि रामटेकच्या जागेवर रश्मी बर्वे लढतील हे निश्चित झालं होतं। मात्र आता त्यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर मोठा धक्का काँग्रेसला बसल्याचं पाहायला मिळतोय। वैयक्तिक रश्मी बर्वे यांना मोठा धक्का मानला जातोय। त्यामुळे आता कदाचित त्यांचे पती जे आहेत ते रामटेक लोकसभेची निवडणूक लढू शकतात। महायुतीचा उमेदवार जाहीर होण्या अगोदरच महाविकास आघाडीने आपला उमेदवार जाहीर केला होता आणि त्यानंतर महायुतीकडूनही आता राजू पारवे जे माजी आमदार आहेत त्यांना उमेदवारी तिथे जाहीर करण्यात आलेली आहे। मात्र ऐन बहरात कुठेतरी प्रचार आला असताना 19 एप्रिलला मतदान देखील पार पडणार आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला यामुळे मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळतंय। अजय उबेसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे। कम ऑन गाइस, हरी अप। यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न। रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian।